ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने सायली आणि अर्जुनला आता नागोबावरती आलेली शंका सत्यात उघडणार. त्याचबरोबर दुसरीकडे आता प्रिया हिच्यावरती सुद्धा साक्षीला शंका येणार. त्याचबरोबर प्रियाला सचिनचं गुपित समजणार. आता नेमकं काय काय घडतं हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहिलेलं होतं की आता नागोबाने आणि प्रियाने मिळून आता साक्षीला इकडे बेशुद्ध केलेलं असतं त्या आगीच्या धुरामुळे. आणि मग आता नागोबा हा तिला म्हणतो की चल आता आपलं काम तर झालेलं आहे, पुढे तुला जे करायचं आहे ते तुझ्या लक्षात आहे ना. त्यावेळी साक्षीने त्याला सांगितलेलं असतं की हो, तुम्ही काही काळजी करूच नका, काय करायचं ते मी बघते. नागोबा तिला सांगत असतो, हे बघ, हिला असं वाटता कामा नये की हे सगळं आपण केलं आहे, सगळं अगदी व्यवस्थित कर. नाही, जर हिला थोडी जरी शंका आली ना तर ही अलर्ट होईल आणि मग पुढच्या वेळी हिला ब्लॅकमेल करण्यासाठी आपण काहीही करू शकणार नाही आहोत, कळलं ना तुला. त्यावर लगेचच प्रिया म्हणते, तुम्हाला माझ्या ॲक्टिंगवरती काही शंका आहे का. त्यावर नागराज म्हणतो, नाही गं, तुझ्या ॲक्टिंगवरती कशाला असायला हवी मला शंका, तुझ्या ॲक्टिंगवर शंका नाही आहे म्हणूनच तर तुला हे काम सांगतोय. बरं चल, आता मी इकडनं निघतो, मला जर इकडे कुणी पाहिलं तर खूप मोठी गडबड होईल. त्याबरोबर आता लगेचच ती म्हणते, अहो पण हिच्या गाडीचं काय करायचं. त्यावर नागोबा म्हणतो, ठेवून जा इथेच जशी आहे तशी. जर तू हिच्या गाडीतली किल्ली वगैरे काढून नेलीस तर हिला वाटेलच की एवढा वेळ होता हिच्याकडे, म्हणजे हिने हे सगळं ठरवून केलं आहे, गाडीची किल्ली तशीच राहू दे, कळलं ना. त्यावर लगेचच ती म्हणते, ठीक आहे. मग आता प्रिया ही लगेचच साक्षीला कसं बसं उठवते. साक्षी उठ, साक्षी उठ ना, साक्षी काय झालं तुला, साक्षी उठ, अगं डोळे उघड, साक्षी माझ्याकडे बघ, साक्षी माझ्याकडे बघ. गाडीतनं लगेच पाण्याची बाटली काढून आणते, साक्षीच्या तोंडावर पाणी शिंपडते. साक्षी उठ ना. त्याबरोबर साक्षी उठते. त्यावर प्रिया साक्षीला म्हणू लागते, साक्षी अगं तू इथे या सुनसान जंगलाच्या ठिकाणी काय करतेस, या रस्त्याला कोणीही येत नाही, मग तू का आलीस. तू उठ बरं, उठ, नंतर सांग मला त्या सर्व गोष्टी, उठ. आणि मग ते कसं बसं आता साक्षीला उठवते. चल गाडीत बस. आणि मग ती तिला गाडीत बसवते आणि सीटबेल्ट तिला लावते आणि म्हणत असते, साक्षी काळजी करू नको, मी आहे तुझ्याबरोबर. हां, मी तुला घरी घेऊन जाते, घरी घेऊन गेले ना जरा तुला की तुला जरा निवांत वाटेल, बरं वाटेल. घरी जाऊया आपण, घरी जाऊया. आणि मग लगेचच आता प्रिया ही साक्षीला घरी घेऊन जाते. आता प्रिया मनातल्या मनात म्हणत असते की वा, साक्षी तर चांगलीच घाबरलेली आहे, आपल्याला हे हवं होतं, हे असंच घडलं. त्याबरोबर गाडीतसुद्धा प्रिया म्हणत असते, साक्षी तुला काही त्रास होत नाही आहे ना. नाही म्हणजे जर तुला काही त्रास होत असेल तर तू तसं सांगू शकतेस, मी तुला ताबडतोब दवाखान्यात घेऊन जाते. साक्षी नकार देते. आता घरी पोहोचल्यावर प्रिया डोरबेल वाजवते. त्याबरोबर सचिन येतो आणि दरवाजा उघडतो नेहमीप्रमाणे. त्याला वाटतं की समोर साक्षीच आहे. आता तो समोर प्रियाला बघतो आणि घाबरतो. सचिनच्या पायांखालची जमीनच सरकते. त्याला वाटतं की आता काय घडेल, पण त्याला हाही प्रश्न पडतो की प्रिया साक्षी शिखरेच्या घरी काय करू शकते. त्याबरोबर आता ते दोघं एकमेकांकडे असं आश्चर्यचकित होऊन बघत असतात. त्यामुळे लगेचच साक्षी विचारते, काय झालं, तुम्ही दोघं एकमेकांकडे हे असं एवढं आश्चर्यचकित होऊन का बघताय. या अगोदर तुम्ही एकमेकांना भेटला आहे का, किंवा ओळखता का तुम्ही दोघंजणं एकमेकांना. आता हे दोघंही काही बोलत नसतात. मग साक्षी पुन्हा विचारते, काय विचारते आहे मी. त्यावर लगेचच प्रिया म्हणते, हो. तर सचिन म्हणतो, नाही. त्याबरोबर आता हो आणि नाहीमुळे पुन्हा साक्षी म्हणते, काय हो का नाही, तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता की नाही ओळखत. त्यावर प्रिया म्हणते, मी ओळखते, ते नाही ओळखत. त्यावर साक्षी म्हणते, प्रिया हे काय लॉजिक आहे, मी ओळखते ते नाही ओळखत म्हणजे तू कसं ओळखतेस गं सचिनला एवढं. त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणते, हो सांगते ना, चल आधी आपण घरात तर जाऊया. मग प्रिया ही साक्षीला घरात घेऊन येते. सचिन तिला पाणी वगैरे देतो, प्रियालासुद्धा पाणी वगैरे देतो. आणि मग साक्षी पुन्हा म्हणते, तू कशी ओळखतेस सचिनला प्रिया. त्याबरोबर मग प्रिया सांगू लागते, अगं साक्षी असं काय करतेस,
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात अनोळखी लोक, US ची लोकंसुद्धा भारतातल्या लोकांना ओळखतात आणि भारतीयसुद्धा त्यांना ओळखतात. तू विसरलीस का? सोशल मीडियावरतीच तुझी आणि सचिनची भेट झाली होती. तू मला सांगितलं होतंस का नाही? मग मी सुद्धा सचिनची प्रोफाईल तशीच पाहिली होती सोशल मीडियावर. त्याबरोबर आता ती म्हणते, अच्छा. पुढे प्रिया सांगत असते, पण माझी आणि सचिनची कधी भेटच झाली नव्हती, त्यामुळे मला माहीत नव्हतं की सचिन हे म्हणजे तुझे फियॉन्सी वगैरे आहेत म्हणून. त्याबरोबर लगेचच साक्षीला ती विचारते, नक्की हे तुझे फियॉन्सीच आहेत ना? मला जे म्हटली होतीस मागे, ज्यांनी तुला रिंग गिफ्ट केली होती तेच आहेत ना हे? त्यावर लगेचच साक्षी म्हणते, हो गं बाई, तेच आहेत हे. त्याबरोबर मग लगेचच प्रिया म्हणते, वा, हुशार आहेत खूप. त्यावर लगेच साक्षी विचारते, असं का म्हणालीस? काय झालं? त्यावर प्रिया म्हणते, काही नाही, सहजच. बाकी साक्षी, तुला आता काही त्रास होत नाही आहे ना? आणि पुन्हा तू त्या जंगलाच्या ठिकाणी का बरं गेलीस? त्याबरोबर प्रिया ही असं म्हटल्यावर मग साक्षी म्हणत असते, अगं मी ते म्हणजे. त्याबरोबर आता लगेचच इकडे प्रिया म्हणते, काय अगं मी ते काय हे सगळं? तुला कितींदा सांगितलं आहे की तू घराबाहेर पडत जाऊ नको म्हणून, मग तरीसुद्धा तू घराबाहेर का पडतेस सारखी? तुझ्या जीवाची काळजी नाही आहे का तुला? अगं अण्णा सर इथे जोवर नाही येत ना साक्षी, तोवर तुझी काळजी आम्हाला घ्यायची. पण जर तू अशी बेजबाबदारपणाने वागत राहिलीस, तू नागराज काकांना किंवा मला न सांगता बाहेर पडत गेलीस, तर मग आम्ही काय करायचं? सांग ना. तू आम्हाला सांगून जायला हवंस की नाही? आता सचिन हा मुद्दामूनच विचारतो, एक मिनटं, तुम्ही हिला साक्षी का बोलताय? त्याबरोबर मग आता लगेचच प्रिया आणि साक्षी एकीमेकीकडे बघू लागतात. तर प्रिया म्हणते, ते मी काही नाही, म्हणजे मी असं सहजच म्हणत होते. ते मी म्हणजे ते सगळं महत्त्वाचं नाही आहे हो. त्याबरोबर लगेचच साक्षी विषय बदलते आणि प्रियाला म्हणते, तू त्या रस्त्याला काय करत होतीस गं? त्यावेळी लगेचच प्रिया म्हणते, मी त्या रस्त्याला. आता खरं तर काय सांगायचं हे प्रियाने ठरवलेलंच नसतं, म्हणून प्रियाची जरा बोबडी वळते. साक्षी म्हणते, एवढा विचार करतेस? काय करत होतीस तू त्या रस्त्याला? का गेली होतीस तू तिकडे? कारण आत्ताच तू म्हणाल्याप्रमाणे तो रस्ता जंगलाचा आहे, त्यामुळे त्या रस्त्याला तुझं काय काम आलं? ते सुद्धा एवढ्या रात्री? तू एवढ्या रात्री तिकडे काय करत होतीस प्रिया? आणि मग आता लगेचच साक्षी सचिनला म्हणते, सचिन, माझ्यासाठी जरा एक ग्लास पाणी घेऊन ये ना आणखीन. सचिन म्हणतो, हो आणतो ना. सचिन आतमध्ये जातो. त्याबरोबर साक्षी प्रियाला म्हणू लागते, प्रिया, हे सगळं काही तूच तर केलं नव्हतंस ना? तूच तर ती चिठ्ठी ठेवली नव्हतीस ना? तूच मुद्दामून मला घाबरवण्यासाठी हे सगळं करत नाही आहेस ना? हां. त्याबरोबर ती म्हणू लागते, मी? आणि हे सगळं काय बोलतेस तू? हे सगळं साक्षी? आणि हे सगळं करून मला काय मिळणार आहे? का वागू मी हे सगळं अशी? सांग ना, काय गरज काय आहे मला हे सगळं वागण्याची? मी असं काहीही वागत नाही आहे, समजलं ना तुला? अगं, तू माझ्यावरती शंका घेतेस? ठीक आहे, ऐकायचं ना तुला मी काय करत होते त्या जंगली साईडला? तर ऐक. तिकडे अश्विन एका हॉस्पिटलमध्ये गेला आहे. एका पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे तर त्याची केस स्टडी करण्यासाठी त्याने ती फाईल घरी आणली होती. आणि आत्ता अचानक तो पेशंट खूप आजारी झाला, म्हणजे खूप आउट ऑफ कंडिशन गेला तो. काय करायचं काय नाही त्याला सुचत नाही आहे, म्हणून त्याने ती फाईल आणली होती. ती माझ्याकडे कॉल करून मागवली होती. मी तीच फाईल घेऊन चालले होते एवढ्या रात्रीची, आणि रस्त्यात तू दिसलीस आणि मी माझं भान हरपून बसले. पण जाऊ दे, तुला कदरच नाही आहे ना माझी, जाते मी. एवढं बोलून आता साक्षी पटकन तिकडनं पळ काढते. सचिन तोवर पाणी घेऊन येतो. तो पाणी साक्षीला देतो आणि मी आलोच हा, असं म्हणत तो आता बाहेर येतो. त्याबरोबर इकडे साक्षी हिला मात्र खूपच घाबरायला झालेलं असतं. ती विचार करते, बरं झालं हा सचिन जरा 2 मिनटं बाहेर गेला, आता कमीत कमी शांतपणे श्वास तरी घेऊ शकते. पण मग ती विचार करते, एका बाजूला अण्णांना पोलिसांनी पकडलं आहे, दुसऱ्या बाजूला हा कोण माणूस आहे तो मला ब्लॅकमेल करतो आहे, तिसऱ्या बाजूला सचिन सतत मला माझ्या पास्टबद्दल विचारतो आहे, मी घाबरले की मी का घाबरते हे विचारतो आहे. मला कळतच नाही आहे मी कोणाकोणाला आणि काय काय उत्तरं देऊ. माझ्याकडे उत्तरं एकाही प्रश्नाचं नाही आहे आणि प्रश्न मात्र माझ्यासमोर एवढे असे पडलेत. तर आता प्रियाच्या मागे मागे आलेल्या सचिनला प्रिया म्हणू लागते, काय बाप रे सचिन भाऊजी, खूपच पोहोचलेले निघाला तर तुम्ही. एक घरात एक बाहेर. हे सगळं अस्मिताला कळलं तर की तुम्ही कोणावर प्रेम करताय.
तुम्हाला माहीत नसेल ना ही कोण आहे ते? मी सांगते. महिपत शिखरे आहे ना, खूप मोठा पनवेलमधला गुंड, सॉरी बिल्डर, नावाजलेला बिल्डर आहे महिपत पनवेलमधला लोकांना दाखवण्यासाठी. पण तो एक गुंड आहे, गँगस्टर आहे, तो गँगस्टर एका प्रकारचा. आणि त्याच्या मुलीच्या प्रेमात पडलाय तुम्ही. आता तुम्ही मेलात नाही, म्हणजे जर तुम्ही साक्षीबरोबर लग्न केलं तर तुमचा बॅकग्राऊंड जो होईल तो खुनी होईल. त्यामुळे तुम्हाला परत US जाता येणार नाही आहे, पळून जाता येणार नाही. आणि जर तुम्ही साक्षीबरोबर लग्न नाही केलं तर तुम्हाला स्मशानात जावं लागेल. त्यावर सचिन म्हणतो, काय? त्यावर लगेचच प्रिया सांगते, हो, स्मशानात जावं लागेल तुम्हाला, कारण महिपत तुम्हाला मुळात जिवंत सोडणारच नाही ना. मग जर तुम्ही जिवंत राहणार नाही तर अर्थात स्मशान हाच पर्याय आहे ना. घरात प्रेत किती दिवस ठेवणार? त्याबरोबर सचिन घाबरतो. प्रिया म्हणते बाय बाय आणि ती तिकडनं निघून जाते. सचिन विचार करू लागतो, ओ माय गॉड, म्हणजे मी खरं बघायला गेलं तर स्वतःच्याच पायावरती स्वतःहूनच डोंडा मारून घेतलेला आहे. मी का म्हणून या मुलीच्या प्रेमात पडलो? याचा अर्थ ही तीच मुलगी आहे जिच्याबद्दल मला अगदी सतत सांगत असायची अस्मिता. त्याबरोबर इकडे आता प्रिया ही घरी आलेली असते आणि घरी आल्यानंतर ती विचार करते, झाली बाबा एकदाची सगळी कामं. हे उगाच ह्या सगळ्यात अडकली आहे असं आता कधी कधी वाटतं. सतत खोटं बोलायचं, सतत एकामेकाला फसवायचं, नको वाटतं हे सगळं. नाहीतर काय, सततचं खोटं बोलून सुद्धा ना आता मला कंटाळा येऊ लागला आहे. असं वाटतं आहे एकदाच कुठेतरी लांब निघून जावं. पण आता हे एवढं वैभव, हा एवढा पैसा सोडून कुठेतरी लांब जाण्याची सुद्धा इच्छा होत नाही. आता एवढा पैसा माझ्यासाठीच तर आहे ना, हे सगळं माझंच तर आहे. किल्लेदारची प्रॉपर्टी, किल्लेदार कितीही नाही म्हणाला तरी माझीच होणार. आणि सुभेदारांच्या प्रॉपर्टीतला अर्धा वाटा तर कुठेच नाही गेला. मग एवढ्या सर्व संपत्तीची मालकीण व्हायचं असताना मी कशी कुठेतरी निघून जाऊ, असा विचार ती इकडे करत असते. तर दुसऱ्या बाजूला आता सचिनसुद्धा विचार करत असतो की काय करू. आता मला काहीही करून या साक्षीकडनं पैसे वसूल केले पाहिजे, हिच्याकडनं मला पैसे काढले पाहिजे. कारण सध्या हिची कंडिशन अशी आहे की या कंडिशनमध्ये हिला मी हवा आहे, माझी साथ हवी आहे, तिला माझ्याशिवाय इतर काहीच नको आहे. मग जर मी हिला हवं आहे तर हिने मला पैसे द्यायलाच हवे. माझ्या सोबत असण्याची किंमत तर हिला चुकवायला हवीच, असं तो म्हणू लागतो. तर इकडे आता अर्जुन हा सायलीला सांगत असतो, सायली, मला ना महिपतवरती म्हणजे राहून अशी शंका येते की तो ना कोणाला तरी लपवण्याचा प्रयत्न करतो. पण तो नेमका कोणाला आणि का लपवतोय हेच मला कळत नाही आहे. म्हणजे आजही तो खरं सांगण्याच्या रंगात आला होता, पण इतक्यात अचानक तो स्वतःहूनच गप्प राहिला. त्यावर सायली म्हणते, आपण एक काम करूया, आपण ना रविराज काकांकडे जाऊया. रविराज काकांबरोबर आपण एकदा ह्या सर्व विषयावर चर्चा करूया. रविराज काकांकडे कदाचित या सर्वावरती काहीतरी मार्ग असेल, किंवा महिपतला सुपारी कोण देऊ शकतं याचा अंदाजही रविराज काका बांधू शकतात. काहीतरी आपल्या हाती लागेल. काय वाटतंय तुम्हाला? त्यावर अर्जुनला सायलीचं म्हणणं पटतं. मग सायली आणि अर्जुन हे दोघंजणं आता रविराज काकांच्या घरी आलेले असतात. आणि मग रविराज काकांकडे आल्याच्या नंतर आता इकडे अर्जुन हा रविराज काकांना सांगत असतो, सिनियर, मी त्या महिपतच्या तोंडून खरं काढून घेण्याचा खूप प्रयत्न केला. म्हणजे इतक्यांदा प्रयत्न केला की तो महिपत खरं बोलायला आलासुद्धा होता. त्यावर रविराज काका म्हणतात, मग पुढे? त्यावर सायली सांगते, अहो पण इतक्यात तो गप्प बसतोय, कारण त्याला खरं सांगायचं नाही आहे. तर तोपर्यंत आता नागराज काका घरी आलेला असतो. नागराज काका आता लपून दारातनं सायली आणि अर्जुनला बघतो. तर इकडे सायली म्हणत असते की, आणि हे मला म्हणत होते त्या दिवशी ते जेव्हा महिपतबरोबर बोलत होते ना, तेव्हा तिथे नागराज काका आले होते. नागराज काका काय तर म्हणे सुमन कुठं आहे हे विचारायला तिकडे आले होते महिपतला. पण म्हणजे नागराज काकांना बघून महिपत गप्प बसला, नाहीतर आधी तर महिपत खरं सांगणारच होता. आणि नागराज काका महिपतला म्हणाले की तुला तुझ्या मेलेल्या मुलीची शपथ आहे महिपत, सांगून टाक खरं, मेलेल्या मुलीची शपथ आहे. आणि खरं बघायला गेलं ना तर महिपत
महिपतचं साक्षीवरती खूप प्रेम होतं. म्हणजे साक्षीला वाचवण्यासाठी त्याने काय काय नाही केलं. खोटी वकील उभी केली एवढी मोठी, परत आणखीन काय काय नाही केलं, पण तरीही तो साक्षीला नाहीच ना वाचवू शकला. मग मेल्यावर तरी तो तिची खोटी शपथ कशी काय घेऊ शकत? म्हणूनच तो शपथ घेत नाही आहे. पण मग तो कोणाला वाचवतोय? त्याबरोबर रविराज काका म्हणत असतात, हे तर मला सुद्धा कळत नाही आहे. आणि तू महिपतचं साक्षीवर प्रेम होतं म्हणशील तर हो, ते खरं आहेच. साक्षीवरच्या प्रेमासाठीच तर महिपतने तिला वाचवण्यासाठी एवढे सगळे प्रयत्न केले. पण शेवटी गुन्हेगार ही गुन्हेगारच असते. सायली म्हणते, रविराज काका तुम्हाला राग येईल, पण मला ना एक गोष्ट बोलायची. रविराज काका अगं बाळा बोल ना असं म्हणतात. सायली म्हणते, मला ना नागराज काकांवर शंका आहे. तर आता रविराज काका म्हणतात की हो, तू म्हणतेस ते योग्य आहे. नाही म्हणजे नागराजवरती शंका मला सुद्धा आहेच. सुमन गायब झाल्यापासून मला तो घरात फार कमीच दिसतो. म्हणजे यापूर्वी जसं तो वागायचा तसाच तो आजही वागतो. दिवसभर घराबाहेर राहतो. त्याला शोधायचं म्हटलं तर दिवस संपेल पण नागराज सापडणार नाही, अशी परिस्थिती कधी कधी निर्माण होते. उलट मला वाटलं होतं सुमन हरवली आहे म्हटल्यावर त्याच्या जीवाला रुखरुख लागून राहील, तो घरात थांबेल. त्यावर लगेचच प्रतिमा आत्या म्हणते, हो हे मी सुद्धा नोटीस केलं आहे नागराज भाऊजींचं. नाही म्हणजे नागराज भाऊजी त्या दिवशी सुमन जेव्हा पहिल्यांदा हरवली तेव्हा किती नाटक नाही म्हणता येणार, कदाचित ते सगळं सत्यही असेल, पण ते किती घाबरले होते, त्यांना किती काळजी वाटत होती. आणि आता बघ ना, अचानक त्यांची भीती, त्यांची काळजी सगळं काही संपून गेलं गं. त्या दिवशी तर चक्क ते दारू पिऊन घरी आले होते आणि नाटक काय करत होते तर शोधा माझ्या सुमनला शोधून काढा. जर बायकोची एवढी काळजी आहे तर एखादा नवरा तिला शोधण्यासाठी जीवाचं रान करेल की दारू पिऊन घरी येईल. इकडे बाहेर उभे असलेल्या नागराज काकाला यांचं बोलणं ऐकू येत नसतं. नागराज काका विचार करतात की मला यांचं काहीच बोलणं ऐकू येत नाही आहे. आता जर घरात गेलो तर हे मला खूप सारे प्रश्न विचारतील, पण जर बाहेरच्या बाहेर निघून गेलो तर मी अजून घरीच आलेलो नाही आहे, म्हणून नंतरही दादा मला खूपच प्रश्न विचारेल. कदाचित उलट सायली आणि अर्जुन बोलत बसले त्यामुळे तरी मला पटकन सटकता येईल. चल जातोच घरात. मग नागोबा आता आतमध्ये येतो आणि आतमध्ये येऊन आता तो लगेचच विचारतो की अरे सायली, अर्जुन तुम्ही इकडे, बरं झालं आलात, माझ्या सुमनबद्दल काही कळालं का? त्यावर सायली अर्जुन एकमेकांकडे बघतात आणि सायली शांतपणे नाही असं उत्तर देते. नागोबा म्हणतो, माझी सुमन कधीच आपडेल देवा, माझ्या सुमनला शोध रे बाबा लवकर, तिला आणून माझ्यासमोर हजर कर. आणि पुन्हा तो नाटक करत त्याच्या रूममध्ये निघून जातो. त्याबरोबर मग लगेचच इकडे प्रतिमा आत्या, रविराज काका आणि त्याचबरोबर सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.